बाल्मिक कराड ज्या बीड शहर पोलीस ठाण्यात होता त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असलेल्या शीतल कुमार बल्लाळ यांची बाल्मिक कराडशी बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। सनी आठवले आणि त्याच्या साथीदारावर मकोका अंतर्गत कारवाई होण्याचे संकेत आहे। अशा वेळी बल्लाळ आणि बाल्मिक कराडची क्लिप व्हायरल झाल्यानं चर्चा रंगली आहे। ऑडिओ क्लिप काय आहे पाहूयात। साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय काय म्हणताय? काय नाही, त्या सनीला लखा गुतू आता संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा संदीप शिफारस करत होते. अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता. नाही पण त्याला सतत बघ, तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, ते तुम्हाला काही बोललो होतं. त्या आमदाराचं नाही दादा, तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके ओके. ओम नमः. अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, राजकीय वर्तुळातली बातमी। उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्लीला जात आहेत। अधिवेशन काळात खासदारांची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता आहे। ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। याआधी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही ठाकरेंनी दिल्ली दौरा केल्याचं पाहायला मिळालं होतं। यावेळी त्यांनी राहुल गांधींची देखील भेट घेतली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते।